संख्याबळ नाही, कटुता नको म्हणून महायुतीला पाठिंबा. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर उत्तमराव जानकरांचं वक्तव्य. जळगाव विधान परिषदेतील बंडखोर रेश्मा काळेंचं बंड शमलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय. रेश्मा काळेंचा महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजनांना पाठिंबा. सातारा सांगली विधान परिषदेत महायुतीत खतखत. बैठकांचं निमंत्रण नसल्यानं शिवसेना राष्ट्रवादी भाजपावर नाराज. आमची अवस्था येऊ नये तर कुठल्या गाडीत बसू, मंत्री शंभूराज देसाईंची नाराजी. नाशिकमधील महायुतीच्या नगरसेवकांची सहल निघणार. मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून सूचना. महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक. ठाकरे गटाच्या खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. महायुती 300हून अधिक मतांनी विजयी होणार. अविनाश ब्राह्मणकरांनी व्यक्त केला विश्वास. भंडाऱ्यात महायुतीला नरेश ईश्वरकरांचं अपक्ष म्हणून आव्हान कायम. तर पद उपमुख्यमंत्री ठरवतील तोच रायगडचा पालकमंत्री. महेंद्र दळवी, भरत गोगावले यांनी विधान करून उपयोग नाही. रायगडच्या पालकमंत्री पदावर वैभव नाईकांचा शिवसेनेला चिमटा. सोनम वांगचुक यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. आदित्य ठाकरे, अनिल देसाई उपस्थित. राजकीयसह विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीकडून यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा. तर छत्री घ्यायची की रेनकोट ठरलं नाही, आधी पाऊस तर पडू द्या. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर. 18 जूनपर्यंत फ्रान्स, स्लोव्हाकियाचा दौरा. मोदी फ्रान्समधील G7 शिखर परिषदेत होणार सहभागी. यंदा दुष्काळाचा सावट गडद होण्याची चिन्ह. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय झाल्याची माहिती. काही प्रदेशांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती उद्भवण्याची भीती. पाऊस रखडल्यानं पेरण्या खोळंबल्या. बळीराजाचा आभाळाकडे डोळे. पेरणी योग्य पावसाशिवाय पेरण्या न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. जायकवाडी धरणात केवळ 28% पाणीसाठा. 4000 उद्योगांवर पाणी कपातीचं संकट. औद्योगिक क्षेत्रांना दररोज मिळणाऱ्या पाण्यात कपात होणार. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा. शेडची भिंत कोसळून बापलेकाचा मृत्यू. 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी. पालघरमध्ये तरुणीवर कोयत्यानं जीवघेणा हल्ला. जखमी तरुणी महसूल विभागात कर्मचारी. हल्लेखोर न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत. कल्याणमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. नवजात अर्भकाला झाडाखाली बेवारस अवस्थेत सोडलं. काला हिरण चित्रपटावर बंदी घाला. सलमान खानची दिल्ली उच्च न्यायालयात धाव. पोस्टरमध्ये निळं ब्रेसलेट, बंदूक दाखवून दिशाभूल केल्याचा आरोप.